रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार तयार पानगड्यावरती डिझाइन, ती देखील लेसच्या मदतीने डिझाइन करणार। तर नेहमी आपण पॅटर्नचे गडे बनवतो, पॅचवर्क बनवतो, त्या व्यतिरिक्त एकदम सिंपलहून सिंपल तुम्ही काय बनवू शकता हेच आपण आज इथं बघणार आहेत। एकदम फक्त तुम्हाला ब्लाउज शिवता येत असेल तरी देखील तुम्हाला ही डिझाइन जमणार आहे आणि ब्लाउजला तुम्ही डिझायनर लुक असा तुमच्या देऊ शकणार आहेत। तर त्यासाठी मी सर्वप्रथम बॅक पार्ट तर तयारच केलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानुसार आपलं तयार बॅक पार्ट खाली कितीच येते, 3.5 आलं, तर मी इथं 2.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे 1 इंच कमी करत। त्यानंतर आपण इथं असे मी मापा टाकून घेतले, 2.5 वरती पॉइंट लावलेला आहे खालीवर आणि त्याचे सेंटर काढत तिथं 1.5 इंच मोजत असा मी इथं पाकडीचा आकार देते। तर तुम्ही इथं मस्त असा पानाचा आकार देऊ शकता। एकदम छान असा मी कॅनव्हास वरती पानाचा आकार देऊन घेते की जेणेकरून तुम्हाला पण जमायला हवा अशा पद्धतीने आकार देऊन झाल्यानंतर याला आपण कट करणार आहेत। तर छान पैकी जसा आकार दिलेला आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पान मी इथं तयार केलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण ह्या पानाला काय करणार, सेंटरवर असं ठेवत चॉकच्या मदतीने मार्किंग करणार आहेत। एकदम हलक्या हाताने चॉकच्या मदतीने आपल्याला पान जसं आहे तसं उमटवून घ्यायचं आहे। तर सिंपलहून सिंपल डिझाइन अशा पद्धतीने आपण बनवू शकतो। आणि ह्या ब्लाउजला बघा आपण लेसच्या मदतीने डिझाइन करणार आहेत, तर अखंड लेस मी ह्या ब्लाउजवरती लावून घेणार आहे। कुठंच आपण लेस कटिंग करणार नाही, एकदम अखंड लेस आपण ह्या पानांवर तसंच गड्यावरती लावून घेणार आहेत, म्हणजे एकच लेस आपण न कट करता पूर्ण व्यवस्थित लावणार। तर ती कशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची असते, कुठून कशी घ्यायची याचीच सविस्तर माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे। तर स्टेप बाय स्टेप बघा, मी बरोबर 3 जे पान आहेत ते असे ड्रॉ करून घेते, कारण पान आकारचा गडा असल्यामुळे इथं 3 पान व्यवस्थित असे बसत आहेत। इथं पान लावून आपलं पान उमटवून झालेलं आहे। तर हाच ठसा आपण दुसऱ्या कस्टमरच्या ब्लाउजसाठी देखील यूज करू शकतो, ठीक आहे। तर असं एकदाचे तुम्ही जर का छोटंसं पॅटर्न तयार करून ठेवलेलं असेल तर मग तुम्हाला अशा पद्धतीच्या पाकड्या बनवू शकता तुम्ही। आता इथं मी धागा चेंज केलेला आहे, कारण मी गोल्डन लेस घेणार आहे। तर मी वर धागा देखील गोल्डन लावून घेतला आणि लेस लावण्याच्या आधी माझी इथं मी दोरी लावून घेतलेली आहे। तर लेस लावत असताना आपल्याला आधी दोरी लावून घ्यायची असते, तेव्हाच मग नंतर लेस लावायला घ्यायचं, कारण डबल टिप मग आपल्या लेसवर येत नाही। तर बघा ही जी लेस लावून घेते मी, यावरती मी सिंगल टिप टाकते। आता बघा पानगड्याचा पॉइंट पर्यंत आपण आले आणि इथून आपण सर्वप्रथम ही वाली पाकडी तयार करणार। पाकडी तयार करत असताना आपल्याला पॉइंट व्यवस्थित घ्यायचे आहे, म्हणजेच पॉइंट व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला इथं प्लेट घ्यायची आहे। अशा पद्धतीने लक्षपूर्वक बघा, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। तर बघा आपल्याला स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने पाकड्यांवरून लेस व्यवस्थित लावून घ्यायची आहे। सर्वप्रथम मी साइडची पाकडी घेतली आणि नंतर मग आपण सेंटरच्या पाकडीवर लेस फिरवलेली आहे। आता तिथून आपण ह्या बाजूच्या पाकडीवरती लेस लावून घेतोय। तर पॉइंट व्यवस्थित यायला हवा यासाठी आपण इथं प्लेट घेतोय आणि छानपैकी आता तुम्ही बघू शकता ही जी लेस आहे ती आपली अखंड इथं लावली गेलेली आहे। तिन्ही पाकड्या तसंच पान आकाराचा जो काही गडा आहे आपला, त्यावरती लेस कुठंच कट न करता संपूर्ण लेस मी व्यवस्थित अशी लावलेली आहे।
तर मग मैत्रिणी, एकदम सिंपल असा हा जो काही गडा मी तुम्हाला दाखवलेला आहे डिझाईनचा, तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक व्हिडिओ। धन्यवाद।